guys, I am Ruchita Kulkarni Tole. Welcome back to my channel. Good morning everyone. बस सो गाईज आज जरा सॅटर्डे आहे आणि भराभर स्वयंपाक करते मी. आता तुम्हाला दिसत खूप दिवसांनी जसं काही प्रत्येकच रोज स्वयंपाक करतो ना आणि मला खाऊ घालतोय. स्वतःला चहा बनवण्याशिवाय दुसरं काही बनवता येतं का? तोंड चालवता येतं फक्त. मग त्याचं कॉपीराइट माझ्याकडेच आहे. तोंड चालवायचं मला कोण रोखू शकलंय का आतापर्यंत? मग कशाला म्हणतो खूप दिवसांनी? जसं काही हाल बनवतोय रोज सकाळ संध्याकाळ कसं खायला मिळतं? कारण तू स्वयंपाक मी काहीतरी वेगळं करत असतो ना. मग तू खूप दिवसांनी किचन मध्ये आला असं म्हण. हा मी दर वीकेंडला बघतो तुला. ते मी सॅटर्डेला माहिती का एव्हरी सॅटर्डे मला सुट्टी नसते, याला सुट्टी असते. हा उडलेला असतो बेडवरती. मला एक दिवस सुट्टी असताना झोपलं काय याचा प्रॉब्लेमच आहे. नवरा बसला तरी प्रॉब्लेम, नवरा उठला तरी प्रॉब्लेम, नवरा झाडतो तरी प्रॉब्लेम. कारण मग माझ्या वेळेनुसार करत नाही. मी त्याला म्हटलं की आता कर तेव्हा कर, तेव्हा मी आता जर रोज मला ना सॅटर्डेला, खरं सांगते मला सॅटर्डेला जायचं असतं क्लासला. माझं फक्त एक अपेक्षा असते की मी स्वयंपाक करून जाते तर ती फक्त गरम पाण्याची सोय बघ, तेही त्याच्याकडनं होत नाही तर मग संताप नाही येणार का? बघा तुमच्या समोरच ती संताप आल्यावर बोलते, नाही तर माझ्या बरोबर संताप आल्यावर 2 तास शांतता. मला भांडण 2 तासात काय 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 विचार करते गाई ग. मला तुम्हाला भांडण करता नाही येत. मी असं संताप मजा नाही ना, मजाच येत नाही ना या रिलेशनशिप मध्ये ना. भांडण पाहिजे राव, मजा येत नाही त्याशिवाय. मी भांडण नाही करत, मी शांत बसून जाते. पण भांडण झाल्यावर प्रेम डबल होतं हे कळत नाही काय लोकांना. गप्पच नाही. मग मी सांगत काय होते त्यांना बोल नको. तर मी सांगत अशी होती की आज सॅटर्डे आहे आणि मला कधी नव्हती आज सॅटर्डेला जरा सुट्टी मिळाली आहे. तर याला सुट्टीच असते, रिकामाच असतो सॅटर्डेला, काही काम धंदे नसतात. बरोबर, आम्ही पत्तेच खेळतो ना. पत्ते म्हणजे 11ला तर उठतो आम्ही. मग बरं ते जाऊ दे. तर आज आहे सॅटर्डे आणि आज आम्हा दोघांना जायचं आहे भूर. कुठे? तर रविवार पेठेमध्ये जायचं आहे आम्हाला. कारण आता काय ते जवळ संक्रांत. संक्रांतीसाठी आम्ही जर आता बघायला चालली काही वाण वगैरे असे नवीन काही आयटम आहे. अचानक झालेला प्लॅन आहे, सांगितलेलं नाहीये याआधी. अचानक म्हणती चला रविवार पेठ. मग आता अचानक म्हणजे काय त्याच्यामध्ये एवढं काय त्याच्या सुट्टी आज कसं आहे, आदल्या दिवशी प्लॅन केलं जरा मेंटली आपण विचार करतो ना की फिजिकली आपण बाहेर जाऊ शकणार आहे का, हे आपण मेंटली विचार करतो. पण काय होतं की आता अचानक सकाळी म्हणलंय की मी ठरलेलं असतं आज मी मस्त झोपणार, मी हे करणार. कसं असतं, जो माणूस जॉब करतो त्याला कसं प्लॅनिंग बद्दल माहिती असतं. ह्यांना काय प्लॅनिंग, जे वेळ असेल त्यानुसार करायचं काम. मला प्लॅनिंग करावं लागतं प्रत्येक गोष्टीचं. आता याच म्हणजे रविवार पेठेत जा, त्यातून शनिवार, मग ते सगळी मनाची तयारी करायला लागते की आपल्याला ट्रॅफिक लागणार आहे. मग लोकांना 100 वेळा मला दाबणार आहे, तिला दाबू शकतात. तर ही ढकलून जाते लोकांना, पण मला नाही जमत ना. आमचा माहिती असं चालतं, अशी लोकांना ढकलते. माहिती का आमच्या दोघांमध्ये काय प्रॉब्लेम आहे? मला गर्दीचा काहीच इश्यू नाहीये. म्हणजे मी गर्दीत कशी पण चालू आपल्या दोघांमध्ये प्रॉब्लेम नाहीये, आपल्या दोघांमध्ये डिफरन्स आहे. डिफरन्स शब्द नीट वापर. तर मला काय होतं, मी गर्दीमध्ये मला काहीच प्रॉब्लेम येत नाही म्हणायचा. कारण तू लोकांना अशी ढकलत चालते. आपण मी ढकलत वगैरे काही नाही, खोटं बोलतो. मी कशाला ढकलू? आता एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवतो काय ही काय करते. आता समजा इथे एखादा माणूस उभा आहे असा, ठीक आहे, आणि ही अशी इथनं चालते. तर माणूस चुकून असं मागे येतोय असं समजा, ठीक आहे, आणि मग ही काय करते अशी ढकलते. मग तो माणूस काय होता, असं ढकलला जातो आणि असं बोल फिरते. असं मी बघितलेलं आहे मी. हिला कळत नाही, हिला काय फरक पडतो. एकदा ही बाई पुढे गेली, मागे वळून काय बघणार मागच्या माणसाला काय झालं. ही ओव्हर ऍक्टिंग आहे आणि तुझे त्याच्यासाठी ओव्हर ऍक्टिंग नाही, 50 पैसे कापले जात आहे. हे रिअलिटी आहे. तर ते जाऊ दे. तुला हक्क नाही माझे पैसे कापायचे आहे, मला पूर्ण पैसे मिळणारच आहे. तर 50 पैसे तुझे कापले जाणार, ते जाऊ दे. तर मला गर्दीत काही प्रॉब्लेम नसतो. याला मला कोणी हात लावू नका, मला कोणी हे करू नका असं म्हणजे असतं लोकांचं. यार काय करायचं त्याला, म्हणजे गर्दीमध्ये त्याला कोणाचा स्पर्श झालेला आवडत नाही. हो, कारण मला एकाच बाईचा स्पर्श झालेला आवडतो. स्पर्श का स्पर्श म्हणतात. कधी कधी ना ओव्हर एक्साइटिंग, कधी कधी खूप एक्साइटमेंट असली ना आणि आनंदी असलो मी की कधी शब्दांची देवाणघेवाण खळबळ माजते, वाढते.
हा तर काय झालं तर मग आम्हाला आता जायचंय मस्तपैकी रविवार पेठेमध्ये. तर रविवार पेठेत आमचं मला छान बॅग उचलायचं काम आहे आज. हा जेवढं काही नाही अजून बघणार आहे मी की काय काय आहे. जर मला आवडलं तरच मी खरेदी करणार आहे. बाबो म्हणजे 4-5 तास लागणार. हा आज मी भरपूर कारण हिला 4 तासांनी एखादी गोष्ट आवडते. मला आवडायला तिने 11 दिवस घेतले होते. म्हणजे विचार करा, 11 नाही ऍक्च्युली 15-16 दिवस. आमच्या लग्नाची स्टोरी तुम्हाला सांगायची अजून, ती अजून आपली पेंडिंग आहे सांगायची. म्हणजे मी माझी म्हणजे साईड एक सांगितली. इतिहास लिहू शकतो आपण, एक पूर्ण पुस्तक लिहू शकतो अशी स्टोरी आमच्या लग्नाची. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो 1 वर्ष झालं, किती 1 वर्ष 2 महिना, दुसरा महिना चालू आहे आता. तर एवढे दिवस झाले तरी पण आम्हाला अजून ही क्लॅरिटी नाहीये की हिच्या बाबांनी आधी फोन केला का माझ्या बाबांनी आधी फोन केला स्थळ जुळवण्यासाठी. हे अजून गुपित आहे. कारण लय भारी इंटरेस्टिंग स्टोरी आहे की हा प्रॉब्लेम झाला कसा. कारण इकडे हिच्या बाबांनी सगळे चॅट डिलीट केले, इकडे माझ्या बाबांचा फोनच हरवला. सो जी हिस्ट्री होती ते सगळं, त्यामुळे काही त्याच्यामुळे थोडस जरा आहे ना आमचं कोणी काय ना पहिले फोन याच्यावरून अजूनही आमच्याकडे डिस्कशन होतं आणि निष्पन्न काही निघत नाही. पण त्याच्यावरती ना खूप मस्त अशी डिटेल स्टोरी आहे. जर तुम्हाला ऐकण्यात इंटरेस्ट असेल, डोळे एकत्र येतात, इंटरेस्ट असणारच त्यांना. पण जर ऐकण्यात इंटरेस्ट असेल तर कमेंट्स करा, आम्ही तुम्हाला स्पेशल व्हिडिओ मध्ये सांगू. हा आणि कुलकर्णी डोळे जेव्हा परिवार एकत्र येते तेव्हा हीच डिस्कशन होते की पहिला फोन केला कोणी. आतापर्यंत 5-6 वेळा झालं असेल असं डिस्कशन. हो, आणि डिस्कशन म्हणजे असं थोडं थोडं नाही, 1-2 तास. मग भेट लागते की हे बरोबर का ते बरोबर. नंतर असं वाटायला लागतं मला वाटतं की बाद झाला, वातावरण गरम होत आहे का काय. प्रत्येकाचं वातावरण गरम होत आहे का काय. मग शेवटी वाक्य येतं जाऊ द्या झालं ना लग्न असं. पण स्टोरी मस्त आहे आमची. कसं होतं की आम्ही खूप आनंदी आहोत दोघं जण. तर मग कसं होतं की मग त्या आनंदाचं कारण काही कळलं पाहिजे ना, की आनंदाचं कारण डोळे परिवार आहे का कुलकर्णी परिवार आहे हे कळण्यासाठी आम्ही हे सगळं विषय काढतोय, विचार करतोय. म्हणजे असं काय. हो आता चलो पटपट पाण्याचं बघणार ते प्रतीक जा. आता मी पटकन स्वयंपाक, माझी स्वयंपाक दाखवून दे फक्त पटकन. हे बघा मी आज बनवली आहे छोल्याची भाजी. थोडी पातळ बनवायची आहे, जरा ग्रेव्ही पाहिजे. चांगली झाली. दरवेळेस घट्ट घट्ट बनवते. हिला घट्ट आवडतं, मला पातळ आवडतं. आमच्या त्यांना खूप डिफरन्सेस आहे जळगाव आणि पुणे. आम्ही तुम्हाला कधी कधी एका व्हिडिओमध्ये असं सांगणार आहे की जळगाव आणि पुण्यामध्ये किती आमचे वाद, म्हणजे वाद नाही म्हणता येणार, पण आता ही कसं हे खानदेशी बोलतात कधी कधी. कधी कधी असे शब्द हे समोर येतात की प्रोसेसच होत नाही की शब्द आहे का, ChatGPT करायला लागतं तुम्हाला. आणि पुण्यातले शब्द तर तुम्हाला माहिती की शुद्ध. मला वाटतं आता तुम्हाला सगळ्यांना बोर होत असेल तर आपण थोड्या वेळाने भेटूयात. त्यांना बोर तेव्हाच झालं जेव्हा त्यांनी तुला पहिल्यांदा बघितलं व्हिडिओ. बघितल्यानंतर त्यांना मजा यायला लागली. त्यांना मी आवडते, कोणतरी आलं हिच्या आयुष्यात हिच्यावर राज शांत बस. करणारं. तर आता आम्ही ना जरा जेवण करतो, तयारी करतो आणि मी जाणार आता बाहेर बाजारात. तर त्याचा मी सेपरेट व्हिडिओ हा ही एकटी टाकला. जाणार आहे. ओके, बरं झालं, कळलं मला. आता मी झोपणार. तर त्याच्यामध्ये हा व्हिडिओ मी नाही यायचे ना. मी विचारत नसते, मी ऑर्डर देत असते. त्यामुळे जास्त मी बोलत नाही त्याच्यावर. कारण आपल्याला म्हणजे लग्नानंतर आहे ना मी PA झालो. PA म्हणजे तो PA नाही, पर्सनल असिस्टंट. हा तर मग आम्ही तो व्हिडिओ सेपरेट टाकणार आहे. आता मात्र मी जेवण करते, हे करते आणि मी घरी आली ना की जरा एक गंमत तुम्हाला मी दाखवणार आहे. ती गंमत काय आहे ना ती व्हिडिओच्या पुढे तुम्ही बघाल. कसली गंमत का, मलाच नाही माहिती कसली गंमत. मी दाखवेल तेव्हा तुला कळेल. याच्याकडनं जरा करून घ्यायचंय मला काम. हे काय प्रतीक ते मला न विचारलेलंच बरं आहे. डोंट आस्क मी. प्रतीकचा फेवरेट आयटम आणि माझा पण फेवरेट आयटम पेरू. नॉन फेवरेट आयटम माझा, तुझा फेवरेट आहे फक्त. बघा आम्ही ना इतिहास रचला. इतिहास नाही, दरवर्षीच रचतो आपण, आज काय नवीन नाहीये. नवीन वर्ष सुरुवात झाली म्हणून इतिहास रचला ते सांगते. आजची तारीख आली 10 आणि अजूनही आमचं कॅलेंडर लावलं गेलेलं नाही नवीन वर्षाचं. हे बघ इथे पडलं. शाबास. हे बघा नवीन वर्षाचं कॅलेंडर इथं पडलं, अजून लावलेलं नाहीये. आणि माझ्या आईने बरोबर 1 तारखेला दिलंय कॅलेंडर. ते कॅलेंडर अजून लागणार नाहीये. चला शुभारंभ करूयात. हा, करून टाका. तुम्हाला सांगतो 1 तारखेला कॅलेंडर आलं की सगळ्यात पहिले काय बघतो आपण. कॅलेंडर आलं की सगळ्यात पहिले काय बघतो आपण.
काय बघतो बड्डे कुठलं वारी येते. अरे आमचं आता हे ना हा मी विचार नव्हता केला, मी असंच रँडम उत्तर दिलं पण खरं निघालं. आमच्यामध्ये काहीतरी आहे रे भाऊ, काहीतरी आहे. हा बघ हे भाऊ वगैरे यांच्याकडनं आलेले शब्द. काय झालं म्हणजे मला नाही माहिती, आम्हाला पण माहित नाही, पण बऱ्याच वेळा अशा गोष्टी घडतात की मी जो विचार करते ना तोच विचार हा करत असतो आणि आम्ही दोघं एकाच वेळेस ती गोष्ट बोलतो किंवा कधी कधी मागे पुढे बोलतो पण लगेच असं होतं की अरे हा तर विचार मी आत्ताच करत होतो. आता हिने काल एक व्हिडिओ टाकला तर माझ्या मनात चाललं होतं की हा व्हिडिओचा हा पार्ट टाकावा आणि मी माझ्या मनात ठेवलं तर मी विसरून गेलो. नंतर मग जेव्हा हिने व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा मला लक्ष झालं की अरे हा पार्ट टाकायचा होता. मग आम्हाला कळलं अरे हिने पण सेम तसं माझ्या डोक्यात होतं, सेम तसं गेलं होतं. ये पता नहीं कैसे होता है लेकिन हो रहा है भाई. हा होतं ते कॅलेंडरचा शुभारंभ झाला, कॅलेंडरचा शुभारंभ झालेला आहे. याला म्हणतात टेलिपॅथी नाही म्हणत प्रत्येक, याला म्हणतात वाईब मॅच होणे, नवरा बायकोंची वाईब मॅच होणे. खूप कमी लोकांची होत आहे, आपल्याला झाली चांगली गोष्ट आहे. पण कॅलेंडर आल्यावर सगळ्यात पहिले बघत असतात की आपला बर्थडे कोणत्या वारी येतोय, दुसरी गोष्ट दिवाळी कधी येते आणि तिसरी महत्वाची गोष्ट की ह्या वर्षी सुट्ट्या किती आहे. ते सुट्ट्या तर मागच्या वर्षी आम्हाला 31, आता कसं कंपनी सुट्ट्या असतात ना, सो आम्हाला 31 डिसेंबर किंवा 30 डिसेंबरला मेल येऊन जातो. पहिलं मला टेन्शन हे असतं की 1 तारखेला सुट्टी आहे की नाही, कारण कुठेही नाही गेलो तर 1 तारखेला सुट्टी पाहिजे ना भाऊ. असं कसं पुढे गेली पोरगी. ऐक ना, बर्थडे किती तारखेला बोल ना. सो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि प्रतीकचा बर्थडे येतो. काय लक्षात आहे ना, आईचा 12 मार्चला आहे, आईचा गुरुवारी आला. बर्थडे कसे आहे बघा, मार्च, एप्रिल, मे. नाही मे नाही आहे, मे का नाही मार्च, एप्रिल. हा एप्रिल मध्ये, अरे एप्रिल मध्येच त्यांची अॅनिव्हर्सरी आली आहे. वडिलांचा बर्थडे माहित नाहीये. माहिती आहे, जुलै 14 जुलै 1964. बघा, तर मार्च महिन्यात प्रतीकच्या आईचा वाढदिवस असतो 12ला आणि एप्रिल महिन्यात प्रतीकचा बर्थडे आहे 13 तारखेला. हा ठीक आहे ना, मग जर आपण बाहेर जायचा प्लॅन केला तर सोमवारी सुट्टी घेऊ, म्हणजे 11, 12, 13 आणि 14ला जर रेड दाखवताय आंबेडकर जयंती. नाही आम्हाला नसते सुट्टी, आमच्या कॅलेंडर मध्ये नसते सुट्टी. गव्हर्नमेंट हॉलिडे येतो. मेला आमच्याकडे काही नाहीये. आणि जून महिन्यात काय येतं, माझा बर्थडे रविवारी. अरे बाप, रविवारी झालाय का, बरं झालं, म्हणजे रविवारी घरीच सेलिब्रेट करायचं. काय होतं रविवारी बाहेर खूप गर्दी असते, घरीच करायचं. मागच्या वर्षी तू बोलला होता की या वर्षी मला काही जमलं नाही, मी पुढच्या वर्षी तुझा बर्थडेचा प्लॅनिंग आपण 6 तारखेला करू. आपण 6 जून म्हणजे काहीच होणार नाही म्हणजे या वर्षी माझा बर्थडे असाच जाईल. तू माझा बर्थडे पहिला नीट सेलिब्रेट कर. हा, तुझा पहिले येणार. माझा नवीन प्लॅनिंग नाही जमत, तुला जमते तू कर. मला नवीन मोबाईल घेऊन दे. आय वॉन्ट न्यू मोबाईल. कोणता मोबाईल पाहिजे? जो 2 लाखाच्या वर असेल तो. इट जस्ट अ मिडल क्लास थिंग्स. मिडल क्लास लोकांना भारी मोबाईल हवे असतात, म्हणजे ऑलरेडी स्वतःकडे प्रतीक ऍपलचा फोन आहे, याच्याकडे ऍपलचा फोन आहे, माझ्याकडे आता सॅमसंगचा चांगला फोन आहे, तरी 9 फोन पाहिजे. माझ्या मोबाईल 5 वर्ष झाले माझ्या फोनला. मी तुला एक गोष्ट घेऊ शकते जी तुला हवी आहे. काय? रिमोटची कार. मला आहे ना खरंच एकच इच्छा आहे आयुष्यात, लहानपणी पण मला ती आईबाबांनी दिली, पण मला हवी तसं मिळालं नाही जे मला हवं होतं. म्हणजे मला ना एक भारी रिमोट कंट्रोलची कार हवी आहे यार, जी अशी हलेला आपण ते टी व्हीमध्ये आता राजूच्या पिक्चर जर कोणी बघितला असेल तर त्याच्यामध्ये नाही का ते असं त्याला कारला कॅमेरा असतो, सॉरी कारला कॅमेरा असतो. म्हणजे ॲक्च्युली त्यांनी काय केलेलं असतं, त्यांचे जे हे असतात, मला असं वाटतंय स्केटिंग असतं त्याच्यामध्ये त्यांनी कॅमेरा लावलेला असतो असं मला वाटतंय. पण तशी गाडी माझी इच्छा होती घ्यायची, पण काय ती मिळाली नाही खरं तर, आणि नंतर मी पण विसरून गेलो. पण आता माझी खरंच इच्छा आहे की मला यार ती कार मिळावी यार. एकच बिचाराची इच्छा आहे यार. मेन आर व्हेरी सिम्पल, माहिती का तुम्हाला, खूप सिम्पल असतात मेन. त्यांना फक्त कार हवी यार, व्हिडिओ गेम कार असं आवडतं आम्हाला. काय ग मागणं हातवारे करते, प्रेमाने मारलं बरं का, प्रेमाने असं. पण मी नाही हात बिंडो. मग मी एक गंमत दाखवणार होती सगळ्यांना, पण आता हा व्हिडिओ जास्त मोठा होऊन जाईल, सो मी ती व्हिडिओ ना उद्या गंमत दाखवणार आहे. सो स्टे ट्यून फॉर अवर नेक्स्ट व्लॉग. आणि गाणं पण आता कसं कबूतर बरं झालं आपण ना हे लावलंय जाळी, ते कबूतर तर घरातच आलं असतं. गंमत सांगून आहे ना तू, गंमतीची पार वाट लावून टाकली. आपण दरवाजा उघडायचा का? नका,
दरवाजा उघडून पाहुणा काय बघायचंय बिचाऱ्याला इथे जर जाळी नसते ना आता तर ते कबूतर घरात आले असते आणि त्यांनी परत ते 2-2 पिल्ल वगैरे दिले असते. माझी तुळस बघ ना किती छान मोठी झाली. मोठी झाली का ती मला कळतच नाही. हे काय केवढी वाढली पहिले लावताना एवढी तरी करू झूम मध्ये काच आहे आपण. एक मिनिट हे बघ एवढी होती का पहिले नव्हती आता झाली ती एवढी. सो गाईज आता जास्त काही बोर करत नाही पण आमचे 2 अपकमिंग व्हिडिओज येत आहे. फर्स्ट व्हिडिओ येणार आहे तो आता वाण बस लकीने कसं तरी होती तर 2 व्हिडिओ येणार आहे. सो पहिला व्हिडिओ येणार आहे वाण जो आता मी तो उद्या टाकेल कारण मी आज तो शूट करेल आणि दुसरा एक व्हिडिओ मी तुम्हाला बोलली की सरप्राईज व्हिडिओ एक येणार आहे. सो सरप्राईज व्हिडिओ येणार आहे तो उद्या टाकेल. म्हणजे कसं मला हे जाणून म्हणजे मला हे माहिती आहे की माझ्या बायकोच्या तोंडातून काय बाय बाय उद्या भेटूया बाय.